अंडी उकडण्याचं काम हे पाणी उकळण्याइतकंच सोपं काम आहे. हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा हेच म्हणाल. फक्त अंडी उकडताना आपल्याला काही चुका टाळायच्या आहेत आणि स्टेप बाय स्टेप एक साधी सोपी कृती फॉलो करायची आहे. हीच साधी सोपी कृती वापरून मी 3 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये अंडी उकडून तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे बेसिक कृती एकच आहे, फक्त भांडी वेगवेगळी असणार आहेत. अंड उकडण्याची कृती ही खूप सोपी आहे आणि हीच कृती आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया. पहिली स्टेप म्हणजे एक पातेलं घ्यायचं आणि त्यात आपल्याला हवी तेवढी अंडी आपण सावकाश ठेवून द्यायची. लक्षात घ्या, अंड्याचा फक्त एकच थर लावायचा, एकापेक्षा जास्त थर लावायचे नाही आणि खूप जास्त अंडी ही एका पॅन मध्ये ठेवायची नाही, नाहीतर उकडताना अंडी फुटू शकतात. आता आपल्याला या भांड्यात टाकायचं आहे पुरेसं पाणी. पुरेसं म्हणजे किती? की ही सगळी अंडी त्यात व्यवस्थित बुडून वर 1 इंच पाणी राहायला पाहिजे, एवढं पाणी आपल्याला या भांड्यात टाकायचं आहे. त्यानंतर या पाण्यात टाकायचं 1 चिमूटभर मीठ. ही खूप महत्वाची स्टेप आहे आणि म्हणून मी अंडरलाईन केले, कारण या 1 चिमूटभर मिठामुळे अंड्याची क्रॅक होऊन फुटण्याची शक्यता कमी होते. अंड सगळ्या बाजूने नीट उकडलं जातं आणि नंतर ते सोलायलाही सोपं जातं. त्यामुळे अंडी उकडताना न चुकता 1 चिमूटभर मीठ टाकायचा. आता हे भांडं आपण मीडियम टू हाय फ्लेमवर गॅसवर ठेवून द्यायचं आणि पाण्याला उकळी आली की त्यावर झाकण ठेवून गॅस बंद करायचा. आता ही अंडी अशीच झाकून गरम पाण्यात 15 मिनिटं राहू द्यायची. 15 मिनिटांनी ही अंडी गार पाण्यातून नॉर्मल पाण्यात ठेवून द्यायची आणि मग सोलायची. त्यामुळे ती सोलायलाही सोपी जातात आणि हाताला चटकेही बसत नाही. लक्षात आलंच असेल की कृती खूप सोपी आहे आणि हीच कृती वापरून 3 वेगवेगळ्या भांड्यांचा वापर करून, ही अशी भांडी आहेत जी आपल्या किचनमध्ये नॉर्मली अवेलेबल असतात. तर या वेगवेगळ्या भांड्यांचा वापर करून मी अंडी कशी उकडायची हे तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे. चला सुरू करूया. पातेल्यात अंडी उकडताना अंड सावकाश पहिल्यांदा पातेल्यात ठेवायचं आणि वरून पुरेसं पाणी ओतायचं. अंड पूर्णपणे पाण्यात बुडून वर 1 इंच तरी पाणी राहायला पाहिजे. चिमूटभर मीठ, अंडी ही नेहमी मीडियम टू हाय फ्लेमवरच उकडायची, लो फ्लेमवर उकडायची नाही. पाण्याला छान उकळी आलेली आहे, असं खळाखळा पाणी उकळलं पाहिजे. आता झाकण ठेवून गॅस बंद करूया आणि अंड हे असंच गरम पाण्यात झाकून 15 मिनिटं राहू द्या. पंधरा मिनिटं झालेली आहेत. आता हे उकडलेलं अंड आपल्याला गरम पाण्यातून काढून नॉर्मल पाण्यात ठेवायचं आहे आणि मगच सोलायचं आहे. कुकरमध्ये अंडी उकडताना अंडी पूर्णपणे पाण्याखाली बुडाली पाहिजे, एवढं पाणी कुकरमध्ये असायला हवं. चिमूटभर मीठ, कुकरची शिट्टी काढून टाकूया, कारण त्याची काहीच गरज नाहीये. कुकरमधलं पाणी उकळेपर्यंतच आपल्याला कुकर गॅसवर ठेवायचा आहे. मीडियम टू हाय फ्लेमवर कुकर गॅसवर ठेवून द्या. हाय फ्लेमवर ठेवला तरीही चालेल. काही वेळाने शिट्टीच्या पाईपमधून जोरात वाफ यायला सुरुवात होते. याचा अर्थ कुकरमधलं पाणी उकळलं आहे. आता गॅस बंद करा आणि कुकर असाच 15 मिनिटं राहू द्या. 15 मिनिटं झालेली आहेत.
ही अंडी नॉर्मल पाण्यात ट्रान्सफर करून मग सोलायची आहे. जर 1 किंवा 2 अंडी उकडायची असतील तर नॉर्मल पातेल्यात उकडली तरीही चालतील. पण जर जास्त अंडी उकडायची असतील तर कुकरची मदत तुम्ही घेऊ शकता. फक्त अंडी उकडताना अंड्यांची जास्त गर्दी करायची नाही आणि अंड्याचा एकच थर लावायचा. बघूया इलेक्ट्रिक केटलमध्ये अंडी कशी उकडायची ते. त्यासाठी केटल अर्धीच भरण्याची गरज आहे, कारण तेवढं पाणी पुरेसं आहे अंडी उकडण्यासाठी. या केटलमध्ये 4 अंडी बसू शकतात, पण मला 3च उकडायची होती. चिमूटभर मीठ टाकूया आणि केटलचं झाकण बंद करून केटल ऑन करून देऊया. केटल अर्धीच भरलेली असल्यामुळे 2 ते 2.5 मिनिटात केटलमधलं पाणी उकळून केटल बंद होते. आता अंडी आपल्याला केटलमध्ये अशीच 15 मिनिटं राहू द्यायची आहेत. 15 मिनिटं झालेली आहेत. एका बाउलमध्ये नळाचं पाणी घेऊया आणि अंडी या नॉर्मल पाण्यात ट्रान्सफर करून घेऊया आणि मग सोलूया. बघा, सोलायला किती सोपी जातात आणि हाताला चटके पण बसत नाही. फक्त व्हिटॅमिन सी सोडून आपल्या शरीराला आवश्यक असणारी जवळजवळ सगळी जीवनसत्व अंड्यात असतात. त्यामुळे अंड्याचा आहारात नक्की समावेश करा. खास करून लहान मुलांना त्यांच्या वाढत्या वयात जीवनसत्वाचा खजिना असणारी ही अंडी खूप फायदेशीर ठरू शकतात. म्हणून मुलांना नियमितपणे अंडी खायला द्या.